नमस्कार, मी डॉक्टर यमिता साखरे, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन, अहिल्यानगर. तर आज आपण एक महत्त्वाचा विषय म्हणजेच पिडल इडिमा आणि सीकेडी याचे कारणे आणि लक्षणे आणि उपचार यावरती चर्चा करूया. तर पायाला येणारी सूज आणि त्या संबंधित असलेला तीव्र स्वरूपाचा किडनीचा आजार म्हणजेच सीकेडी या विषयावरती आज आपण चर्चा करूयात. तर आज आपण पायाला येणारी सूज किंवा पिडल इडिमा म्हणजे काय आणि त्याची काय कारणे असतात आणि त्याचे सीकेडी म्हणजेच किडनीचे आजार सोबत काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे या मार्गावरील अधिक माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम पिडल इडिमा म्हणजे काय हे पाहूया. पिडल इडिमा ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागांमध्ये किंवा तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव्य जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. तर ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते, जसेच किडनीचे आजार, हृदयाचे आजार, यकृतांचे आजार किंवा काही लोकल कारणं जसेच थायरॉइडचे आजार आणि पायात रक्ताची गुठळी तयार होणे. आपल्या शरीरातील द्रव्यांचे 2 मुख्य भाग असतात. पेशींच्या आतमधला भाग आणि पेशींच्या बाहेरचा भाग. तर पेशींच्या बाहेर म्हणजेच इंट्रासेल्युलर आणि इंट्राव्हॅस्क्युलर भाग, ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आणि पेशींच्या भोवतालचा भाग येतो. तर ह्या भागांमध्ये जेव्हा काही द्रव्यांची वितरणाची समस्या निर्माण होते, तेव्हा पिडल इडिमा डेव्हलप होतो. बहुतेकशा वेळी जे किडनीचे आजार आहेत किंवा हृदयांचे आजार आहेत, अशा कंडिशन्समध्ये काही अधिक द्रव्य जमा झाल्यामुळे अ, रक्तवाहिन्यांवरती खूप दबाव निर्माण होतो आणि त्यामुळे पिडल इडिमा डेव्हलप होऊ शकतो. किंवा रक्तामध्ये अल्ब्युमिन नावाचे एक प्रथिन असतं, जे कमी झालं तरी सुद्धा पिडल इडिमा डेव्हलप होऊ शकतो. त्याचबरोबर लिम्फॅटिक यंत्रणा रक्तातील अधिक प्रमाणातले द्रव्य आणि प्रथिन वाहून नेत असते. तर जर कुठल्याही लिम्फॅटिक्समध्ये पण ब्लॉकेज झालं, तरी पायाला सूज निर्माण होऊ शकते. तर किडनीज म्हणजे मूत्रपिंड हे शरीरातील द्रव्य पदार्थाचा समतोल राखण्यात महत्त्वाचे कार्य करते आणि जो शरीरात कचरा निर्माण होतो, ते पण काढून टाकण्याचे महत्त्वाचं काम करते. जेव्हा किडनीचे काही आजार होतात, तेव्हा ही सगळी प्रोसेस कॉम्प्रोमाईज होते आणि आपण किडनीचे आजार जसे एकेआय, सीकेडी किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम ज्यामध्ये लघवीद्वारे प्रोटीन लॉस होऊन सुद्धा पेशंटला सूज डेव्हलप होते. तर इडिमाचा निदान कसा करायचा? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेशंटची हिस्ट्री घेऊन आपण काही रिस्क फॅक्टर डिटरमाइन करतो. जसे किडनीचे आजार, हृदयाचे आजार, थायरॉइडचे प्रॉब्लेम, यकृतांचे आजार किंवा लिम्फॅटिक्सचे प्रॉब्लेम हे सगळे आपण रिस्क फॅक्टर्स पहिले हिस्ट्रीद्वारे डिटरमाइन करतो आणि त्यानंतर इडिमा हा साधारण स्वरूपाचा आहे, की स्थानिक इडिमा आहे हे आपल्याला बघावं लागतं. सर्वसाधारण स्वरूपाचा इडिमा जो असतो ते शक्यतो किडनीचे, हार्टचे आणि लिव्हरच्या आजारांमध्ये दिसून येतो. आणि जो स्थानिक इडिमा आहे ते पायात रक्ताची गुठळी झाल्याने किंवा लिम्फॅटिक्सचा काही प्रॉब्लेम झाल्याने दिसून येतो. पुढे पेशंट ला एक्झामिनेशन करताना आपल्याला तो इडिमा पिटिंग स्वरूपाचा आहे की नॉन पिटिंग स्वरूपाचा आहे ते बघावं लागतं. तर पिटिंग स्वरूपाचा इडिमामध्ये पायावरती आपण प्रेशर दिल्यानंतर खड्डा पडतो. जसे किडनीचे आजार आणि हृदयाचे आजार जे असतात ह्यामध्ये किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम जे असेल ह्यामध्ये पिटिंग स्वरूपाचा इडिमा दिसतो. जेव्हा लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन वगैरे असेल, त्यामध्ये आपल्याला नॉन पिटिंग इडिमा हा बघायला मिळतो. मूत्रपिंडांच्या आजारांमध्ये काही तपासण्या केल्या जातात. जसे रक्ताच्या तपासण्या म्हणजे सीबीसी, किडनी फंक्शन टेस्ट ज्यामध्ये आपण क्रिएटिनिन आणि युरिया बघतो, सीरम इलेक्ट्रोलाइट्स आणि लघवीच्या तपासण्या जसे काही युरिन एनालिसिस, युरिन मायक्रोअल्ब्युमिन टेस्ट आणि युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो. बहुतेकच्या पेशंट्समध्ये ओटीपोटाची आणि किडनीची सोनोग्राफी करण्याची पण गरज पडते. तर पिडल इडिमासाठी उपचार काय आहेत हे आता आपण बघूया. सगळ्यात इम्पोर्टंट पिडल इडिमा म्हणजे पायाला येणारी सूज हे कुठल्या आजारांमुळे आहे हे आपल्याला डिटरमाइन करावं लागतं. जेव्हा ती सूज किडनीच्या आजारांमुळे होत असेल, तर त्यामध्ये आपण काही उपचार सांगतो. त्यात सगळ्यात इम्पोर्टंट उपचार म्हणजे जेवणात मिठाचं आणि द्रव्याचं प्रमाण कमी करणे. दुसरं उपचार म्हणजे काही स्पेशलाइज्ड औषधी असतात ज्याला आपण डायुरेटिक्स म्हणतो. ह्या औषधींच्या मदतीने शरीरात जमा झालेलं एक्स्ट्रा द्रव्य पदार्थ जे असतील ते लघवीद्वारा बाहेर पडतात. त्याने जी पायावर आलेली सूज आहे आणि इडिमा आहे तो कमी होतो. हे जे डायुरेटिक्स आहेत हे विविध प्रकारचे असतात. जसे लूप डायुरेटिक्स, थायझाइड डायुरेटिक्स
किंवा पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स. तर कुठल्या प्रकारचे डायुरेटिक्स किंवा औषध उपचार करायचे हे आपण पेशंटला कुठल्या प्रकारचा किडनीचा आजार आहे यावरती डिटरमाइन करतो. उपचारामध्ये औषधांसोबत रुग्णाला या विषयाचं ज्ञान देणं फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आजाराचं स्वरूप समजून घेणे, आहार नियंत्रणात ठेवणे, जेवणामध्ये मिठाचे किंवा द्रव्याचे प्रमाण कंट्रोल करणे, औषधी वेळेवरती घेणे आणि डॉक्टरांसोबत रेग्युलर फॉलोअप ठेवणे, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी येतात. तर वेळेत एडिमाची तपासणी करून आणि त्याची वेळेवर उपचार करून आपण पुढील होणाऱ्या किडनीच्या त्रासांपासून वाचू शकतो. थँक यू.